लग्नाचे 1 ते 2 वर्ष हे माझ्या आयुष्यामध्ये खूपच चांगले गेले. पण काही कालांतराने मला कळू लागलं की ते माझ्यापासून दूर चाललेले आहेत. माझी गोष्ट कुठं चुकत आहे ते मला काहीच समजलं नाही. पण मी माझा हट्ट पुरवत राहिले. खरं तर मी तेव्हाच माझं आत्मपरीक्षण करण्यास हवं होतं. माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या सासऱ्याने माझं स्वप्न पण पूर्ण केलं. काय करणार मी तरी माझा स्वभावच होता तसा. माझ्या बाबांना दाखवायचं होतं मला. मला स्वाभिमानी बनायचं होतं. पण म्हणतात ना, माणसाच्या अंगामधले काही वाईट गुणसुद्धा बाहेर निघतात. माझं पण तसंच झालं. माझं नकळत यश बघत मी खूपच अहंकारी बनत गेले. माझ्याकडे शिक्षण होतं, पैसा होता, संपत्ती होतं. या सगळ्यांची किंमत मला माहिती होती. ईश्वरी एका लहानपणापासून अडाणी कुटुंबामध्ये आयुष्य काढलं होतं मी. एक अडाणी माणूस आणि एक रस्त्यावरचा प्राणी याच्यामध्ये काहीच किंमत नसते. हे मी माझ्या बाबांकडे रोज बघत होते. पण माझ्या आईला तर काहीच किंमत नव्हती. तिचे खूपच कवड्या वयामध्ये लग्न झालेले होते. नेहमी बाबांसमोर माझी नजर झुकलेली असायची. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याच जाती पाहिल्या नाही. पण 2 जाती पाहिल्या. एक गरीब आणि एक श्रीमंत. तेव्हा मला असं वाटलं, हे असलं जीवन मी कधीच जगणार नाही. मला माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन पाहिजे. स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची ताकदसुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. जर आपण कधी दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपण कधीच कुणाला पण यजमान जाऊ शकतो. म्हणून मला आता शिक्षणाची खूपच गरज होती. म्हणून माझ्या अंगातलं सळसळतं रक्त माझ्या अंगामध्ये आग निर्माण करायचं. आता माझ्यासमोर मला काहीच दिसत नव्हतं. फक्त शिक्षण आणि शिक्षण. हे तर काही वाईटसुद्धा नव्हतं. मला आता गरीब परिस्थिती नको होती आणि माझ्या आईसारखं आयुष्यसुद्धा नको होतं. आता मला जे करायचं आहे ते मी स्वतः करणार आहे आणि स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा राहणार आहे. हळूहळू आता मला घरातसुद्धा खूपच लोक टोमणे मारायचे. पण मी यांच्याकडे दुर्लक्ष करत असायचे. बाहेरची लोक माझ्या आईचे कान भरवायची आणि म्हणायची, तुमच्या मुलीला वळण नाही लावलं, चांगल्या सवयी नाही लावल्या. पण मी आईला म्हणालो, बाहेरची लोक आपल्याला पोट भरवण्यासाठी काही देणार नाहीत. पण मी तेव्हा एकच तत्त्व मानित होते की आपण आता परिस्थितीच्या अधीन जायचं नाही. आपण आता स्वतःकडेच पाहून अंदाज लावू शकतो की आपण पूर्वी कुठं होतो आणि आता कुठे आहोत. कारण आज मी खरंच माझं भविष्य उज्ज्वल केलं याची मला जाणीवसुद्धा आहे. पण मी खरं सांगू ईश्वरी, सर्व प्राप्त करूनसुद्धा काही गोष्टींना मी अजून अधोरी आहे. मी शिक्षणाच्या पाठीमागे वेड्यासारखं धावत होतो. पण ते सुद्धा माझ्यासाठी खूपच योग्य होतं. आज माझ्या प्रत्येक गोष्टीचं चीज झालं आहे. आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.